डबल इंजिन महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात चर्चेत असलेला शब्द. केंद्रीय पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, डबल इंजिन म्हणजे ताकद हे समीकरण फिट बसलेलं. पण हेच डबल इंजिनचं समीकरण पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघाचं चित्र बदलू शकते. इथं विरोधक समजले जाणारे नेते एकत्र आलेत. एकाच प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी दोघांनाही खांद्यावर घेतल्याचे फोटो व्हायरल झालेत आणि वडगाव शेरीमध्ये चर्चा सुरू झालीये दोन आमदार मिळण्याची. सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारे या सामन्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेली जगदीश मुळीक यांची बेरीज गेम चेंजर कशी ठरू शकते? या डबल इंजिन पॅटर्नमुळे वडगाव शेरीमध्ये सामना एकतर्फी घुमणार. पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. महायुतीमध्ये वडगाव शेरीच्या जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे इच्छुक होते आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक सुद्धा इच्छुक होते. मुळीक यांचा पराभव 2019ला सुनील टिंगरे यांनीच केला होता. त्यामुळे जागा कुणाला सुटणार याची चर्चा झाली. पण अजित पवारांनी टिंगरेंचं काम, मतदारसंघातला कनेक्ट आणि सामाजिक समीकरण जोडण्याची ताकद या मुद्द्यांवर त्यांनाच संधी दिली. जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या मुळीक यांनी भाजपचे एबी फॉर्म घेतला आणि ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात देखील गेले. पण शेवटच्या क्षणी त्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला आणि मुळीक यांना विधान परिषदेच्या आमदारकीचा शब्द मिळाला. ते अर्ज न भरता माघारी फिरले. खरं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वडगाव शेरीची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यात मुळीक हे फडणवीसांच्या जवळचे तर टिंगरे हे अजित पवारांच्या जवळचे. त्यामुळे नेमकं काय होणार या चर्चा जोरात होत्या. पण स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मुळीक यांना फोन केला. मग पुणे दौऱ्यावर असताना भेट घेतली, विधान परिषदेचा शब्द दिला आणि या सगळ्याचा इफेक्ट म्हणजे सुनील टिंगरेंच्या प्रचाराचा नारळ जगदीश मुळीक यांनी फोडला. मग अजित पवारांनी जाहीर सभेमधून जगदीश मुळीक यांना विधिमंडळात पाठवण्याची जबाबदारी आम्ही घेतो, वडगाव शेरीला 2 आमदार देतो असं सांगितलं आणि डबल इंजिन परफेक्ट बसलं. हे डबल इंजिन टिंगरेंना प्लस करणारं ठरलं, कारण त्यांची सगळी भिस्त या डबल इंजिनवर नव्हती. टिंगरेंनी आपलं राजकारण महापालिकेच्या माध्यमातून सुरू केलं. पेशानं सिव्हिल इंजिनियर असल्यानं त्यांना आपल्या भागात कशा पद्धतीनं विकास कामं झाली पाहिजे याचा अचूक अंदाज होता. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. महानगरपालिकेच्या राजकारणात त्यांच्या भोवती वलय तयार झालं. त्यातूनच त्यांनी 2014ला आमदारकी लढवली. तेव्हा राष्ट्रवादीचं चिन्ह सोबत नसताना देखील त्यांना फक्त 5,500 मतांच्या फरकानं पराभूत व्हावं लागलं. मग 2019ला मोदी लाट, राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांची रसद, अशा सगळ्या गोष्टी मुळीक यांच्या पाठीमागे असताना टिंगरे वडगाव शेरीचे आमदार झाले. मागच्या 5 वर्षात त्यांनी मतदारसंघात विकास निधी आणला. हॉस्पिटल, समान पाणी योजना, उड्डाणपुलाचं काम या गोष्टींवर भर दिला. लोहगावमध्ये नगरसेवकांची कमतरता असताना त्यांनी आमदार निधीमधून तिथली कामं केली. मागच्या 10 वर्षात सुनील टिंगरे यांनी मतदारसंघातल्या तरुणांमध्ये संपर्क वाढवला. त्यामुळे मॅन पॉवरच्या बाबतीत टिंगरे प्लस जातात. वडगाव शेरीत एका बाजूला वस्ती भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला उच्चभ्रू सोसायट्या. या दोन्ही भागात कामाच्या माध्यमातून टिंगरे यांचा कनेक्ट असल्याचं सांगितलं जातं. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात पोर्श अपघाताचा मुद्दा जाऊ शकतो. मे महिन्यात झालेल्या अपघातात टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे, त्यांनी अगरवाल कुटुंबियांची मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. आता हा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी लावून धरलाय. पण याच्या माध्यमांमध्ये बातम्या आणि चर्चा होत असल्या तरी हा मुद्दा वडगाव शेरीच्या स्थानिक लोकांमध्ये फारसा प्रभावी नसल्याचं मत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात. कारण आरोपांच्या पलीकडे जाऊन कामाच्या मुद्द्यावर छेद देणं अजून तरी मवियाला जमलं नसल्याची चर्चा आहे. आता टिंगरे यांचा सामना ज्या बापू पठारेंशी आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढे आले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत आणि मग आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली. पठारे यांना अजित पवार आणि शरद पवार यांनी कायम बळ दिलं. पण 2019 मध्ये त्यांनी मुळीक यांची साथ देत ऐन प्रचार सभेतून बाजूला जात भाजपची वाट धरली. तरी सुद्धा टिंगरे इथून निवडून आले आणि त्यानंतर बापू पठारे बॅकफुटला गेल्याची चर्चा झाली. कारण भाजपमध्ये त्यांना कुठलीच मोठी जबाबदारी मिळाली नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यानं ती संधी सुद्धा त्यांच्यापासून हिरावली गेली. त्यामुळे माजी आमदार असून देखील पठारे यांचं कार्यक्षेत्र नगर रोड भागापुरतच मर्यादित राहिलं. त्यात पठारेंच्या सुनेनं त्यांच्यावर कौटुंबिक छळाचे आरोप केल्यामुळे फडणवीस यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी केल्यामुळे पठारेंचं नाव आरोपांमुळे चर्चेत राहिलं. टिंगरे अजित पवारांसोबत गेल्यानं शरद पवार गटाकडे असलेली स्पेस बापू पठारे यांनी हेरली आणि शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे बापू पठारे यांना आपला 5 वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा. त्यासाठी त्यांनी भेटीगाठी आणि सभांच्या माध्यमातून ग्राउंड बांधायला सुरुवात केली असली तरी विकास कामाचा मुद्दा केंद्रस्थानी आणणं ना पठारेंना जमलंय आणि ना शरद पवार गटाला. अशातच भाजप आणि राष्ट्रवादी अशी दुहेरी ताकद सुनील टिंगरे यांच्या मागे उभी राहिली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी इथली लढत प्रतिष्ठेची केली. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या ग्राउंडवरच्या कनेक्टला 2 उपमुख्यमंत्र्यांचं आणि आपापल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं बळ लाभलंय. साहजिकच अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा भाजप, वडगाव शेरीला 2 आमदार द्यायचे या घोषणेमुळे दोन्ही बाजूचं केडर ऍक्टिव्ह झालं. पठारे यांची पूर्ण भिस्त शरद पवारांवर आहे. त्यांच्या पुढे आव्हान बॅकलॉग भरून काढायचंय.
तर टिंगरे यांच्यासाठी आधीच असलेल्या ताकदीला मिळालेली डबल इंजिनची जोड निर्णायक आहे. तुम्हाला काय वाटतं? वडगाव शेरीमध्ये समीकरणं काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.